या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विशाखाने जो क्लायंट पाठवलेला असतो त्याच्यासोबत अखिल डील फायनल करत असतो। तो क्लायंट अखिलला नाटक करत सांगत असतो की आपल्याला भारतामध्ये एकाच वेळी 100 ठिकाणी हा इव्हेंट करायचा आहे आणि या इव्हेंटसाठी मोठे मोठे सेलिब्रिटीसुद्धा येणार आहेत, त्यामुळे आपल्याला चांगलंच फायनान्स लागेल, तुमची तयारी आहे ना। आणि ते ऐकून भास्कर अखिलकडे बघू लागतो, परंतु अखिल त्याच्याकडे लक्ष न देता त्या क्लायंटला सांगतो की हो, आमची तयारी आहे, तुम्ही काही काळजी करू नका। आणि ते ऐकून तो क्लायंट म्हणतो की ठीक आहे, मग आपण डील फायनल करूयात। आणि मग तो अखिलला लवकरात लवकर सगळे डॉक्युमेंट्स बनवायला सांगतो। मात्र त्याच वेळी भास्करला आठवतं की आकाशने त्याला सांगितलं होतं की काही झालं तरी अखिलने ही डील फायनल करता कामा नये। आणि त्यामुळे भास्कर त्या क्लायंटला असं सांगतो की कागदपत्र बनवण्यासाठी 3 ते 4 दिवस तरी लागतील। तर अखिल लगेच म्हणतो की इतक्या दिवसांची गरज नाही आहे, लवकरात लवकर कागदपत्र मी बनवेल। आणि ते ऐकून तो क्लायंट खुश होतो आणि तेथून निघून जातो। तर भास्कर अखिलसोबत बोलायचा प्रयत्न करत असतो, तो त्याला समजावत असतो की या माणसाला भारतामध्ये एकाच वेळी 100 ठिकाणी इव्हेंट करायचे आहेत, आपण इतका फायनान्स कुठून आणणार आहोत, तू प्लीज एकदा या सगळ्या गोष्टीचा नीट विचार कर। परंतु अखिल म्हणत असतो की दादा, मी या सगळ्याचा नीट विचार केला आहे आणि मी लोनसाठी अप्लायसुद्धा केलं आहे, तू प्लीज आता मला काही सांगू नको। आणि तो रागातच तेथून बाहेर पडतो। तर भास्कर लगेच आकाशला याबद्दल कळवायचं ठरवतो। दुसरीकडे जयश्री आणि माधव आकाश आणि वसुंधराची वाट बघत असतात। ते दोघेजण जेव्हा घरी येतात तेव्हा जयश्री रडतच आकाशला विचारू लागते की तू कुठे गेला होतास, ते सुद्धा न सांगता। आम्हाला किती काळजी वाटत होती माहिती आहे का तुला, किती वेळा फोन केला तुला, तुझा एकदाही फोन लागला नाही, एकदा तरी या आईचा विचार करायचा ना। आणि मग माधवरावसुद्धा आकाशला तो नक्की कुठे गेला होता हे विचारू लागतात। पण आकाश काही सांगणार त्याआधीच जयश्री म्हणते की तू आधी शांत उभा राहा, मला तुझी दृष्ट काढू दे। आणि मग त्यानंतर ती आकाशची दृष्ट काढते, रागातच वसुंधराकडे बघते आणि बाहेर जाते। त्यानंतर ती वसुंधराला जाब विचारत म्हणते की तू माझ्या मुलाला कुठे घेऊन गेली होतीस ग, तुला लाज वाटत नाही का, प्रत्येक वेळी घरात काही न सांगता माझ्या मुलाला बाहेर घेऊन जाते आणि एकाच वेळी तुम्हा सगळ्यांचे फोन बंद कसे काय, जर यापुढे माझ्या मुलाला तू कुठे घेऊन गेलीस ना तर याद राख। आणि त्यावेळी आकाश जयश्रीला शांत राहायला सांगतो, परंतु ती काही गप्प बसत नाही, ती वसुंधराला सगळ्या गोष्टींचा दोष देत असते। त्यामुळे आकाश चिडून म्हणतो की आई, या सगळ्यामध्ये वसुंधराचा काही दोष नाही आहे, त्यांनी मला कुठेही नेलं नव्हतं, मीच त्यांच्या पाठोपाठ गेलो होतो। आणि ते ऐकून माधवराव आणि जयश्री विचारतात की कुठे, तर आकाश सांगतो एक खूप मोठं सत्य शोधण्यासाठी। आणि ते ऐकून तनया घाबरते। तर आकाश सगळ्यांना सांगू लागतो, मी वसुंधरांना त्यांच्या आईबाबांच्या घरी सोडलं तेव्हा मला कळलं की ते तिघेजण पुण्याला जाणार आहेत एका कामासाठी, पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आईबाबा नाही तर फक्त वसुंधराच पुण्याला जाण्यासाठी निघाल्या आहेत। आणि मग मी सुद्धा त्यांचा पाठलाग करत पुण्याला गेलो आणि तिथेच आम्हाला एक खूप मोठं सत्य समजलं। पण तो पुढे काही सांगणार त्याआधीच त्याला भास्करचा कॉल येतो। भास्कर आकाशला सांगतो की अखिलने लोनसाठी अप्लाय केला आहे आणि तो त्या क्लायंटसोबत डील करणारच आहे, तो माझा ऐकायला काही तयार नाही आहे, तू प्लीज लवकरात लवकर काहीतरी कर। आणि ते ऐकून आकाश म्हणतो की ठीक आहे दादा। आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की मी तुम्हाला हे सत्य नंतर सांगेल, आता मला लवकरात लवकर बाहेर जायला हवं। आणि तो त्याच्या खोलीत निघून जातो। वसुंधरासुद्धा त्याच्या पाठोपाठ जात विचारते की काय झालं, तुम्ही बाहेर सगळ्यांना का नाही सांगितलं, विशाखा मॅडम आणि तनयाच या घराच्या वाईटावर आहेत। आणि त्यावेळी आकाश म्हणतो, जर आत्ता मी हे सगळं सत्य घरच्यांना सांगितलं असताना तर घरामध्ये खूप मोठा गोंधळ झाला असता आणि मला इथेच थांबावं लागलं असतं, पण आता माझं बाहेर गावी जाणं खूप महत्त्वाचं आहे। तर वसुंधरा विचारत असते की नेमकं काय झालं आहे, प्लीज मला सांगा। आणि मग आकाश त्या डीलबद्दल आणि अखिलबद्दल वसुंधराला सांगतो। तो म्हणत असतो की पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मला त्या क्लायंटची सगळी माहिती मिळवायलाच हवी, जर तो क्लायंट फ्रॉड निघाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। आणि ते ऐकून वसुंधरा म्हणते की ठीक आहे, मग मी सुद्धा तुमच्या सोबत येते। आणि त्यावर आकाशही हो म्हणतो। दुसरीकडे जयश्री माधवरावांना विचारत असते की आकाशला नेमकं काय सत्य सांगायचं असेल, तो काही न सांगता असा आतमध्ये का निघून गेला, पण त्यावर ते काही उत्तर देत नाही। तर तनयासुद्धा हसतच त्या दोघांकडे बघत मनाशी म्हणत असते की या घरामध्ये लवकरच दिवाळी येणार आहे वाटतं, कारण आत्तापासूनच फटाके फुटायला सुरुवात झाली आहे।
त्याच वेळी मग भास्कर आणि अखिल घरी येतात. अखिल आईला विचारत असतो की काय झाले, तू एवढी टेन्शनमध्ये का आहे. आणि तितक्यात तनया पुढे त्याला म्हणते की अरे बघ ना अखिल, आकाश दादा आम्हाला कोणाला काही न सांगताच कुठेतरी बाहेर जाण्यासाठी निघालाय आणि म्हणूनच आई काळजीत आहेत. आणि मग जयश्रीसुद्धा घडलेला सगळा प्रकार अखिल आणि भास्करला सांगते. भास्करच्या लगेच लक्षात येतं की आकाश नक्कीच त्या क्लायंटचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी निघाला असणार. तितक्यात आकाश आणि वसुंधरा बाहेर येतात. माधवराव आकाशला विचारतात की नक्की कुठे चालला आहात तुम्ही. तर आकाश म्हणतो की बाबा एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी मला आउट ऑफ मुंबई जावं लागेल. आणि ते ऐकून अखिलचा सगळा प्रकार लक्षात येतो. तो म्हणत असतो की आई बाबा मी तुम्हाला सांगतो आकाश दादा कुठे चाललाय ते. तो चाललाय क्लायंटचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी. आणि मग तो खूपच चिडतो आणि आकाश भास्करसोबत वाद घालू लागतो. तो म्हणत असतो की मी तुम्हाला सांगितलं आहे ना की मी त्या क्लायंटचं व्हेरिफिकेशन केलं आहे, मग तरीसुद्धा तुम्ही दोघेजण यात का लक्ष घालताय. तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का. तुम्हाला अजूनही असंच वाटतं का की मी लहान आहे. पण तसं नाही आहे, मी मोठा झालो आहे, मला कळतो बिझनेस कसा करायचा ते ऐकून आकाश त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. भास्कर देखील त्याला म्हणत असतो की हे बघ अखिल, तू हा इव्हेंट एकटाच मॅनेज कर, आम्ही मध्ये पडणार नाही. मात्र एकदा आम्हाला त्या क्लायंटचं व्हेरिफिकेशन करू दे. अरे आपण इतकं मोठं लोन काढणार आहोत, त्यासाठी व्हेरिफिकेशन करायला नको का. मात्र अखिल त्या दोघांचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो गैरसमज करून घेत त्या दोघांशीही वाद घालू लागतो आणि ते बघून तनया खुश होते. तर जयश्रीला आणि माधवरावांना हा नेमका काय प्रकार आहे हे समजत नाही आणि मग ते याबद्दल आकाशला विचारतात. आकाश घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो आणि मग माधवराव देखील अखिलला समजावत म्हणतात की हे दोघेजण काही चुकीचं बोलत नाहीये. इतका मोठा इव्हेंट आहे तर आपल्याला व्हेरिफिकेशन करायला हवंच ना, आपण उगाच रिस्क नाही घेऊ शकत. मात्र ते ऐकून अखिल अजूनच चिडतो आणि सगळ्यांसोबत वाद घालत त्याच्या खोलीत निघून जातो. तनयासुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. तर आकाश सगळ्यांना म्हणतो की मला लवकरात लवकर निघायला हवं, माझ्याकडे फक्त 2 दिवसांचा वेळ आहे. आणि मग तो वसुंधरासोबत घरातून बाहेर पडतो. पण त्याआधी जयश्रीने त्याला सांगितलेलं असतं की दर 4 तासांनी तू मला फोन करायचा आणि तू सुरक्षित आहेस हे सांगायचं. दुसरीकडे तनया अखिलला म्हणत असते की तू आत्ता खाली जे काही बोलला ना ते अगदी बरोबर आहे, मी सुद्धा तुझीच बाजू घेणार होते. तुला एवढी मोठी संधी मिळाली आहे तर तू या संधीचा नक्की चांगला उपयोग करून घे. तर अखिल म्हणत असतो की हो तनया, मात्र मी काय करू ते मला सुचत नाही आहे. कारण इतकं मोठं लोन घ्यायचं असेल तर काहीतरी गहाण ठेवायला लागेल. आणि त्यावेळी तनया म्हणते की अखिल माझ्याकडे एक कल्पना आहे, तुला पटेल की नाही माहीत नाही. आणि मग ती अखिलला असं सांगते की आपण आपलं राहतं घर गहाण ठेवू. पण ते ऐकून अखिल चिडून म्हणतो की हे काय बोलतेस तू, तुला कळतं का, आपण आपलं राहतं घर गहाण नाही ठेवू शकत. जर काही प्रॉब्लेम झाला तर आपलं घर सील होईल हे कळतंय का तुला. पण तनया म्हणत असते की अरे आकाशदादांनी सुद्धा त्या खन्नाच्या इव्हेंटसाठी घर गहाण ठेवलं होतंच ना, त्यावेळी तर त्यांना कोणीही फसवलं नाही, घरातील सुद्धा कोणी काही बोललं नाही. मग आता तू कशाला इतका त्रास करून घेतोय. घरातील कोणीही काही बोलणार नाही, तू हे घर गहाण ठेव आणि लोन घे. आणि मग अखिलला सुद्धा हळूहळू तनयाचं बोलणं पटू लागतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.